पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 12 मधून अल्पसंख्याक समाजाचे नेते समाजसेवक प्रभाकर शाबा कांबळे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करताच राजकीय समीकरण बदलल्याची चिन्ह दिसून आली। अनेक वर्षापासून प्रभागातील नागरिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे प्रभाकर कांबळे आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारणार मैदानात उतरले आहे। विकासात तडजोड न करता अनुभवी लोकप्रतिनिधी कुसुमताई म्हात्रे व कामोटेकरांच्या गळ्यातील ताई दिलीप शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याताई तामखडे आणि स्वतः प्रभाकर कांबळे हे लोकांचे हित जपून प्रत्यक्ष कृती करतील अशा भावना त्यांनी निवडणुकीसमोर जात व्यक्त केल्या। प्रभाकर कांबळे यांनी कामोटेकरांची आपुलकी प्रेम पाहता भावुक मनाने कामोटेकरांचे आभार भावनेतून ऋण व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्हाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या इथले कार्यसम्राट नगरसेवक माननीय दिलीप पाटील साहेब, आमच्या नगरसेविका कुसुमताई म्हात्रे यांची कामे इतकी उत्कृष्ट असल्यामुळे मी आणि प्रभाकर भाऊ नवीन आहे तर आम्हाला नवीन वाटत नाही, कारण प्रत्येकाने आम्हाला जनतेनेच इलेक्शन हातात घेतलेलं आहे। मुख्यमंत्री पनवेलकरांच्या भेटीला येणार आहेत, कशा पद्धतीने उत्साह आहे, कसं जनतेला आव्हान करा? आम्ही पनवेलकर खरंच नशीबवान आहोत, कारण पूर्ण महाराष्ट्रात नागपूर आणि मुंबईसारख्या ठिकाणी असे एकूण तीन संवाद देणार आहेत आणि त्यामध्ये आमच्या पनवेलकरांचा नंबर लागलेला आहे। त्यामुळे पनवेल मधील सर्व जनतेला मी आवाहन करते की मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी सर्व बिल्डिंग प्रमुखांनी, सर्व सोसायटीच्या अध्यक्षांनी, सेक्रेटरींनी या संवादासाठी यावं। कांबळे साहेब, कामोटेकरांचा प्रेम कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये मिळत आहे, कसा प्रतिसाद आहे? खरं सांगायचं तर सन्माननीय दिलीप शेठ पाटील साहेब आणि आमच्या कुसुमताई म्हात्रे या दोन्ही कामोटेकर असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही कामोट्यामध्ये फिरत असताना अतिशय उत्स्फूर्त असा प्रोत्साहन आम्हाला मिळत आहे आणि ही निवडणूक पूर्ण कामोटेकरांनीच हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही एकदम बिनधास्त आहोत आणि दिलीप शेठ पाटलांचा जो काम आहे या कामोट्यामध्ये, त्यांची या ठिकाणी शाळा सुद्धा आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आणि एवढं चांगलं काम दिलीप शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आहे। कुसुमताई म्हात्रे मागच्या वेळी नगरसेविका होत्या, त्यांनी सुद्धा या प्रभागामध्ये चांगली विकास कामं केलेली आहेत। भाजपचा अजेंडाच आहे का सबका विकास सबके साथ, त्याच्यामुळे काम या ठिकाणी आम्ही जेव्हा प्रचाराला निघतोय अतिशय भरघोस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादा मगाचपासून तुम्ही या प्रचारामध्ये फिरताय, आपण किती लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळतोय हे आपण स्वतः पाहिलेलं आहे। मी तर आपल्याला विनंती करेल का एक वेळा आपण आपला कॅमेरा आमच्या मागे असलेल्या लोकांवर पण दाखवा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की आम्ही भाजपचे 4च्या 4ही उमेदवार भरघोस मताने निवडून येऊ आणि हा कामोटेकरांचा दिलेला आम्हाला मान असेल, तेवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो।